शुभेच्छा देते. आणि महिलांचा विकास जो आहे तो विकास हा एकाकी नसतोच. त्यामध्ये प्रत्येक स्त्रीला तिच्या वडिलांची, तिच्या भावाची, तिच्या पतीची, तिच्या मित्राची, मैत्रिणीची साथ लागते. त्यामुळे प्रत्येक नातं हे जपायला शिकलं पाहिजे आपण. आणि नातं जपत असताना आपल्या समाजाचा विकासही आपल्याला करता आला पाहिजे. नाव सांगा. मी रवींद्र बोर्डे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. 8 मार्च जो आहे जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. माननीय मुख्य कार्यकारी श्री अंकित सर यांच्या सूचनेनुसार यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. सांस्कृतिक म्हणजे जे काही जेवढ्या कर्मचारी आहेत सर्व कर्मचारी आपल्या आपल्या कामात बिझी असतात. त्यांना आपल्या ज्या काही म्हणणे असते किंवा आपल्या काही बाबी असतात ह्या सर्वांसमोर व्यक्त करता येत नाहीत. आज नेमकं या दिनानिमित्त सर्वांनी वेगवेगळ्या आपल्या ज्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत महिलांमधल्या त्यांचे पात्र आणि त्यांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्या आज या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त त्यांनी मांडल्या आहेत. सहाय्यक लेखा वित्त विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. महिला ही देवी आहे, आराध्य देवी आहे, आपली संस्कृती आहे. महिलांना स्वतःचं असं वेगळं अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर यत्र तत्र सर्वत्र अशा उक्तीप्रमाणे महिलांचा सहभाग सगळीकडे असतो. आणि आज अगदी घरातल्या स्वयंपाकघरापासून तर लष्करापर्यंत महिला वर्ग आपला गेलेला आहे. आणि त्यांच्यासाठी आज खरं तर अभिमानाचा दिवस आहे. आणि सगळे पुरुष मंडळी विशेषतः सगळ्यांनी महिलांचं कौतुक आजच्या दिवशी केलं आहे. म्हणजे जिल्हा परिषद संभाजीनगरच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये जे महिलांचं कौतुक आणि त्यांचा सन्मान करण्याची प्रथा ही 8 मार्चला सुरू झालेली आहे किंवा करता आहेत. हे सर्व महिलांसाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. आणि त्याबद्दल आज संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेतर्फे आमच्या सर्व महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे. आमचे काही कलागुण इथे सादर करण्याची संधी इथे देण्यात आली आहे. त्याबद्दल मी सर्व आमच्या मान्यवरांचे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे आभार मानते. धन्यवाद. कनिष्ठ लेखाधिकारी छत्रपती संभाजीनगर, आमच्या उपमुख्य लेखाधिकारी श्रीमती यांच्या प्रोत्साहनाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही हा कार्यक्रम सादर केला आहे. मला असं वाटतं आज आम्ही खरंच स्वतःसाठी हा वेळ दिला, स्वतःसाठी दिवस घालवला आहे. खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला असं वाटतंय. स्वाती पाटील, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आमचे माननीय अंकित साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मान्यतेने हा जो आजचा कार्यक्रम झाला तो खऱ्या अर्थाने आम्ही खूप एन्जॉय केला आहे. ऑफिसच्या रोजच्या व्यस्त शेड्यूलमधून आम्ही स्वतःच्या सुप्त गुणांना थोडा वाव मिळाला. आणि हे जे प्रोत्साहन आम्हाला प्रॉपर मिळालं ते आमच्या मांजरमकर मॅडम, मुख्य लेखा वित्त अधिकारी, त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला, सर्वांना मोटिवेट केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा कार्यक्रम पूर्ण पार पाडला. त्याबद्दल मी आयोजकांचे पण धन्यवाद मानते आणि परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. लेखाधिकारी वित्त विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आज जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांच्या मान्यतेने हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. यात प्रामुख्याने आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी आदरणीय मांजरमकर मॅडम यांनी यात खूप मोठा सहभाग नोंदवून सर्व महिलांना एकत्रित करून महिला दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला. महिलांनी कंटिन्यू महिला प्रत्येक कामात व्यस्त असतात, पण त्यातून बाहेर पडून महिला कशी एक दिवस म्हणजे एक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकते, तिची हक्क तिच्याबाबत तिची जागृती होऊ शकते. तशा पद्धतीनं महिलांनी कसं पुढं जायचं, पुरुष समक्ष कसं राहील या पद्धतीचे एक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आज साजरा करण्यात आलेला आहे. यातून एकच संदेश भेटतो की महिलांनी आपल्या कामावरती खूप विश्वास ठेवून पुढं चालत राहावं अशी मी सर्वांच्यातून शुभेच्छा व्यक्त करतो आणि महिला दिनांच्या आपल्या सर्वांना महिलांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.